राज्यामध्ये एनडीडीबीकडे जाण्याच्या प्रकल्पावरून पुन्हा एकदा टीका करताना पाहायला मिळतात. एक घशात महाराष्ट्राचे प्रकल्प घशात घालतात असं थेट आरोप जे ते होताना पाहायला मिळतात. कसं आहे की संजय राऊतांच्या बाबतीमध्ये मी काय बोलावं, मी अनेक वेळा सांगितलं की त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. कारण की एनडीडीबीच्या बाबतीमध्ये तर त्यांना काहीच माहिती नाही आहे. एनडीडीबी ही भारत सरकारची शिखर संस्था आहे आणि ती नॅशनल डेव्हलपमेंट बोर्ड हे काही कोणत्या विशिष्ट राज्याचं नाही आहे. आज महानंदा अडचणीत आहे, आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. महानंदाची दूध हाताळणी क्षमता 9 लाख लिटर होती, आज ती फक्त 60,000 लिटर दुधापर्यंत खाली आलेली आहे. कामगारांची आवासो भरती झालेली आहे. आता याचं पुनर्रचनाचं संघाची करावं लागेल. महानंदाचं अस्तित्व टिकावं हीच राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही वारणा संघ आहे, गोकुळ संघ आहे, यांना मी विनंती केली तुम्ही चालवायला घ्या. आता एनडीडीबीला आम्ही मागे लावून सांगितलं की तुम्ही चालवायला घ्या, तुमची एक्सपर्टीज आहे. त्यानंतर जळगावचा संघ पाहिला आपल्या राज्यातला जगभीर आला होता आणि त्यावेळी खडसे साहेबच होते त्या संघाचा निर्णय करण्यासाठी. त्यावेळी तो मग एनडीडीबीला चालवायला दिला आणि म्हणजे 10-12 वर्षामध्ये एनडीडीबीने तो सक्षमपणे चालवला, नफ्यात आणला. आज पुन्हा त्याच्यामध्ये लोकनियुक्त संचालक मंडळ निवडून दिलं. म्हणजे एनडीडीबीचं काम संघ टेकओव्हर करायचा आणि मग गुजरातला घेऊन जायचं हे ज्या खोटाडेपणा आहे या सगळ्या आरोपाच्या पाठीमागे राऊतांचा प्रयत्न आहे लोकांची दिशाभूल करण्याचा, तशी बस सुस्ती नाहीच आहे. महानंदा अस्तित्व राहणार आहे, मुंबईतच राहणार आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे. फक्त त्याला त्याची जो डबघर आलेला संघ आहे याला जबाबदार कोण आहे? आज ज्यांनी संघ इतक्या वर्ष चालवले ते आज कोणत्या पक्षात आहे? इथं राऊतांनी त्यांच्या पक्षात असणारे लोक कोण आहेत किंवा सध्याच्या महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षात कोण लोक आहेत त्याचे नाव पाहता बसावे ज्यांनी महानंदा डबघर आणलेली आहे. सर, यात असंच एक कनेक्शन आहे की 560 कामगारांनी स्वइच्छेने निवृत्ती मागितली, त्यावर निर्णय आलेला नाही. त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे की संचालक मंडळ बरखास्त करा असेल सांगतात, कसं बघतो? 2 भाग आहे. एक तर कामगारांची संख्या कमी झाल्याशिवाय हा महानंदा नफ्यात येणार नाही, आर्थिकदृष्ट्या चालवणं परवडणार नाही. म्हणून आपण स्वेच्छानिवृत्तीची योजना तयार केली. साधारण 550 कामगार पुढे आले. त्यांना जी रक्कम द्यायची 150 कोटी रुपये, ते कशी उभे करायचे? ते आमच्या एनडीडीबीला आग्रह आहे तुम्ही पैसे द्या, कर्जा स्वरूपात द्या, म्हणजे तुम्ही नंतर 15 वर्षात तुम्ही पैसे वसूल करा. राज्य सरकारने प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही 50% आम्हाला अनुदान द्या, 50% कर्ज द्या. म्हणजे या कामगार बिचाऱ्यांना आपण ओटीएस देऊन त्यांना व्हीआरएस देऊन त्यांची रक्कम त्यांना देऊन टाकू. हा त्यातला आता तो मला वाटतं हा निर्णय फक्त प्रलंबित राहिलेला आहे, तो आता लवकर व्हावा अशी अपेक्षा आहे. नंबर 1. दुसरं ती सहकारी संस्था महानंदा ही काय सरकारी संस्था नाही आहे. तरी आता त्या महानंदाच्या संचालक मंडळाने स्वतःच ठराव केलाय की महानंदा एनडीडीबीला चालवायला देण्यात यावा म्हणून. त्यामुळे बरखास्त प्रश्न देतो. त्यांनी ठराव केला ऑलरेडी, त्यांनी विरोध केला असता द्यायची नाही तर मग मला वाटतं सरकारला काही वेगळा निर्णय करता आला. सर, एक राजकीय प्रश्न आहे. आज शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं 2 दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. मोठं शक्ती प्रदर्शन होते त्या निमित्ताने, कसं पाहता? चांगली गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपापल्या भूमिका मांडणं, आपल्या पक्षाची भूमिका मांडणं ही तर त्यांचं कामच आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत होणाऱ्या शिबिरामध्ये काही वेगळं होईल असं मला वाटतं. काही वेगळं ते करतायत असं पाहण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं आहे, आणखी दुसऱ्या कोणत्या पक्षाचं होईल मला वाटत नाही की त्यात काही फार वेगळं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.